कॅप्टन कुक काय आज किड्स मी नुसतंच कस्टमर्ससाठी जेवण बनवत नाही, तर माझ्या कामगार वर्गासाठीही बनवतो. त्यामुळे अशा प्रेमपूर्वक नजरेने माझ्याकडे पाहायची काहीही गरज नाहीये. मान खाली घाला आणि गिळा. पिठलं भाकरी आहे, अस्सल मराठी. तुम्हाला सांगतो, आमच्या सैन्यात मराठा रेजिमेंट मध्ये सगळे जवान मराठा. दऱ्याखोऱ्यात युद्ध असेल तर अगदी सफाईने युद्ध करायचे. अशा कणखर जवानांना त्यांचा कणखरपणा राखून ठेवण्यासाठी तसंच जेवणही लागतं. मी हे असंच पिठलं भाकरी बनवायचो त्यांच्यासाठी. वा, झणझणीत. इनफॅक्ट माझ्या स्पेशल मसाल्यांचा तिकडे शोध लागला मला. अरे बघताय काय, सध्या तुम्हीच माझे जवान आहात. खा. काय वास आहे हो कॅप्टन, अमेझिंग. थँक्यू. अगदी पुरेपूर मराठी आहे. मराठी माणूस आहे, त्यात काही मोठेपणा नाही. झोमलास्टिक. हा शब्द झकास आहे, झोमलास्टिक. पिठलं भाकरी पण छान आहे. एन्जॉय. ठीक आहे. कम अगेन. हा, काय म्हणालीस? छान नाहीये. ठीक आहे. नाही, ऍक्च्युली कॅप्टन काहीच प्रॉब्लेम नाहीये. हिचा स्वभाव तसा आहे. काहीतरी उगाच क्रिटिसाइज करायचं म्हणून करते. खूप चांगली झाली, रॉयल कारभार. उगाच पुढं मी असं म्हणत नाही वाईट झाले. ठीक आहे असं म्हणते. चव चांगली आहे, पण माझ्या मायच्या हाताची चव नाही आला. गाढवाला गुळाची चव काय? कॅप्टन, गाढव कोणाला बोलतो? मुक्ता, मी सगळं खरं बोलते, कळलं ना? तुला मिरची झोंबली तर माझा प्रॉब्लेम नाहीये. या पोरांनी जरी माझ्या आईच्या हातची भाकरी खाल्ली असती ना, तरी ते पण बोलले असते. मुक्ता, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, गावाकडची मुलगी या माझ्या पिठलं भाकरीची रेसिपी मी अनेक इंटरनॅशनल रेस्टॉरंट्सना विकून टाकलेली आहे. जगभर नाव करतात माझं या पिठलं भाकरीसाठी. वा. त्या भारताबाहेरच्या लोकांना ना इथं माझ्या गावाला पाठव. परत तिकडे जाणं विसरतील ते. एवढी भारी पिठलं भाकरी बनवते माझी आई. अगं मग जा ना तुझ्या गावाला, तुझ्या आईकडे. तिकडे जाऊन जेव उद्यापासून. उद्यापासून कशाला, आत्ता या क्षणापासून इथे जेवायचं नाही तू. आणि लक्षात ठेवा तुम्ही, हिला जर इथे जेवायचं असेल तरी स्वतःच्या हाताने बनवेल. कोणीही तिला जेवण बनवायला मदत करायची नाही, किंवा आपलं जेवण तिला देणार नाही. अरे रे, लई त्रास होतोय वाटतं.
एक गावाकडची गरीब बाई आपल्यापेक्षा भारी जेवण बनवते हे ऐकून त्रास झाला. हार मानायची सवय नाही म्हणून तिळपापड होतो याचा. हे पोरांनो, तुम्हाला पिठलं भाकरी बरोबर जर तिळपापड हवा असेल ना तर तुकडा मोडून घ्या, एक भारी लागतो. बस इनफ. आणि तू काय बोलतेस ग पिठलं भाकरी या विषयावर? तुला भाकरीतला भग गिरवता तरी येतो का? पिठल्यात किती पाणी घालायचं असं विचारलं तर घाबरून पाणी पाणी होईल तुझं. तू मला अक्कल शिकवणार? ही मला टोमणे मारणार? अरे हाट. बस झालं. माझ्या जीवावर खूप उड्या मारल्यात तुम्ही. एक लक्षात ठेवा, मी खांदा काढून घेतला ना तर तुमचा हा खयाली पुलाव कधीच पकणार नाही. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा, इतर ही इकडे राहील नाहीतर मी. ओव्हर आउट. मूंगफली में छिलके और लड़कियों में नखरे नहीं होते तो ये जिंदगी कितनी आसान होती. किल दिल 2014. नखरे? मी काय नखरे केले? इतके दिवस तो कॅप्टन नखरे करत होता, त्याला कोण काय बोललं नाही. आज मी खरं बोलले तर मी नखरे करते. ए सच्चाई की मुहूर्त, मनात बोलायचं ना खरं. हा कशाला तोंड उघडून बोललीस? युअर टू मच. हा मुखी. ये बाई परी थांब जरा. अगं मुक्ता बाई, तुझी आई एकदम झोमलास्टिक बनवत असेल पिठलं भाकरी. आपली पण आई काही काही डिश एकदम झोमलास्टिक बनवते. पण त्या दोघी येणार आहेत का इकडे स्वयंपाक करायला? उगाच बोलली ना तू त्याला. आता आता फुकटचे जेवणाचे वांदे झाले. त्याची काळजी करू नका तुम्ही, मी बनवून देईन तिला जेवण. तूच बनव ग बाई, तूच बनव आता जेवण. काय आहे तो म्हणालेला आहे, तो असेल किंवा ही असेल, ही इथेच असणार, त्यामुळे तो आता इथे नसणार, त्यामुळे तूच बनव ग बाई जेवण. ओके? म्हणजे काय म्हणायचं तुला? मी निघून जाऊ का इकडनं? ठीक आहे, मीच जाते इकडनं. मुक्ता ऐक यार, मी वेगळं म्हणतोय काहीतरी. मी हिच्यावर चिडत होतो. मी काय चुकीचं बोलले असं? नाही, तू काय नाही बोलली चुकीचं, मी चुकीचं बोलले. मी खरं बोलले ना, मीच बोलले चुकीचं. मी जाते इकडनं. अरे यार, हिला समजवा यार कोणीतरी प्लीज. मुक्ता, मला असं वाटतंय कॅप्टन इकडून गेलेला आपल्याला चालणार नाही. मग काही नाही जायचं? अरे माझं बोलणं तरी पूर्ण होऊ देत नाही यार. मला काय वाटतं, आपण त्या कॅप्टनला काढूया. मला असं वाटतंय हे हॉटेल आपण बंद करूया. हा, आणि घरी जाऊया सगळे. बंद करूया हे हॉटेल. वाव, हॉटेल बंद करायचं? नाईस. मग मी कुठे जायचं? मला नाही जायचंय घरी. तू नको जाऊ तुझ्या घरी, मी जाते माझ्या घरी. हा ठीक आहे, मी जाते. एक काम करूया, मला ना हे खरंच सगळं सहन होत नाही आता. मी एक काम करतो, मीच जातो. कसं आहे, तसंही बिझनेस अर्ध्यात बंद पडण्याची सवय आहेच मला. तुम्ही घाला, काय गोंधळ घालायचा तो घाला. नाही नाही, कशाला कशाला. हा, मी जातो ना, मी जातो घरी. काय माझा अधिकारीशी भांडण झालं म्हणून आपण त्याच्याबरोबर खुन्नस घेतली आणि हॉटेल सुरू केलं ना. मी बंद करतो ना, मी जातो घरी. फालतूगिरी, ओनली फालतूगिरी, फक्त फालतूगिरी चालू आहे इथे. ए ये भाई, थांबा थांबा सगळे. अरे जातो काय जातो भाई, आपला ट्रॅक चुकतोय. बुलेट पॉइंट काय आहे? अरे आपला मुद्दा काय आहे? आपल्याला मुक्ता पाहिजे, हो ना? बरोबर. हो ना? हो 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 की नाही? हा, आणि कॅप्टन सुद्धा पाहिजे, हो की नाही? हो. हा, मग ते दोघं इकडे असताना समोरासमोर कसे येणार नाही याचा विचार करायला पाहिजे ना. मला असं वाटतंय की मुक्ताने हॉटेलमध्ये काम करू नये. तिने तिच्या रूम मध्ये बसून राहावं. मग ती घरी पैसे कसं पाठवणार आहे? पैसे आपण देऊया ना तिला. मला फुकटचा पैसा नकोय.
मग फुकटची बडबड केलीस ती चालली का तुला? शानपणा करू नको तुझ्या. ऐका कॅप्टन कुकचं दिवसभराचं काम झालं आणि तो गेला की त्यानंतर तू ये ना बाहेर, तू बाकीची सगळी कामं कर. पण ती दिवसभर रूम मध्ये बसून काय करणार आहे? मला पटत नाही हे. मी एक काम करतो, मी जातो इकडून. कारण काय ना, माझं डोकं काम करत नाही, डोकं बंद झालंय माझं. जातो ये सॉरी सेम इयर. ये करण अर्जुन 95. यार थांबा. का केलंस यार असं मुकी यार? सी यार, मूड गेलाय. तुम्ही दोघे जरा जा, मला बसू द्या एकटीला. अरे खरंच जा, मी ओके. अगं हे काय? काय फ्रस्ट्रेशन. हे असं काय? कॅप्टन कुक आणि मुक्ता आहेत ना हे? अगं पास ना, किती बाण मारशील त्यांना? अशीच आहे मी. आवडतं मला लोकांचा राग आला ना, त्यांची चित्र काढते, त्रास देते त्यांना. विकृत आहे छंद. चित्र कसं पाहिजे? म्हणजे लहान मुलं बागेत खेळतायत, दिवाळी साजरी करतात, पहिला पाऊस अनुभवतायत, हे असं नाही काही. तुला कळत कसं नाही? माझा राग शांत करते मी. आणि खरे बाण मारण्यापेक्षा हे बरं आहे ना, कूल पण आहे, फनी पण. पटतंय मला. माझं पण होतं असं काहीतरी. नाही म्हणजे राग वगैरे येत नाही मला जास्ती, पण शब्द कमी पडले किंवा व्यक्त होता नाही आलं, तुझ्या भाषेत काय म्हणतात ते, एक्सप्रेस होता नाही आलं ना, तर असं काहीच करत असते मी. तू चित्र काढतेस? नाही, हे चित्रबित्र नाही जमत मला. मी डायरी लिहिते. वाव, म्हणजे पोएम्स? तू पोएम्स करतेस? हो म्हणजे करते. वाचून दाखव ना. अगं नको. वाचून दाखव. सकाळपासून ना नुसती चिडचिड चिडचिड, भांडण चिडचिड, कंटाळा आलाय मला. तरी मस्त वाचून दाखव ना. कधीच कोणाला वाचून नाही दाखवली मी माझी कविता आणि डायरी. तू पहिलीच आहेस. आलीस? कुठली वाचू? नाही ही नको. ही पण नको. ही वाचते. काजळ काळे काळे डोळे, काळे सारे आढळले. काजळ काळे काळे डोळे, काळे सारे आढळले. रात्रही काळी मेघही काळे, काळे सारे का ढळले. रात्रही काळी मेघही काळे, काळे सारे का ढळले. कृष्णही काळा काळही काळा, काहे काळे न कळले. काळे राळे गोरे राळे काळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोरे राळे काळ्यात राळे मिसळले. लाळा लुळू लिली. काय? नाही, कारा राळा लिली, राळा राळी कुळू काळ्यात लुळीत. अगं काळे राळे गोरे राळे काळ्यात राळे मिसळले. काळा राळे हाड. लाला तरी लिहायचं यार, सोपं तरी झालं असतं. किती कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्हाला ना किंमतच नाहीये माझी.
ना माझी नाहीये, ना माझ्या जेवणाची नाहीये, ना माझ्या कवितेची नाही. नाही ऐकून दाखवणार कविता कोणाला. झोपते मी. गुड नाईट. म्हणे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहायचं. मी खांदा काढून घेतला ना तर तुमचा हा खयाली पुलाव कधीच पकणार नाही. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा, एकतर ही इकडे राहील नाहीतर मी. तुझ्या लग्नात आनंदी चक्कर येऊन पडली तसं आता आनंदीच्या लग्नात परी चक्कर येऊन पडेल. मग सगळे म्हणत बसतील परी पडली, परी पडली, परी पडली. दिसा माग खेळ रातीचा, बकुलीचा रात राणीचा, पदराला वास मातीचा, रंग इंदराच्या कमानीचा, कळण हायो वळण हायो खेळ चोरटा, कुटण हायो दिसनायो चांद गोरटा. वा, या गाण्याचा अर्थ माहितीये का तुला? कळेल. आता जे घडतंय ना इथे, ते सगळं आधीच ठरलं होतं. काय? आपल्या सगळ्यांचं एकत्र येणं. मुक्ता, तर मित्रांनो, बाबा आणि बाबाच्या कृपेने आपलं पहिल्या दिवशीचं कलेक्शन 2400 रुपये. याला कारभार.